आणि बघा आज आपण काय बनवणार आहे त्या कच्च्या टोमॅटोची चटणी. बघा कच्चे टोमॅटो किती छान अशी मस्त हिरवेगार आणलेले आहेत बाजारातून आणि धुवून मस्त असे पुसून घेतलेले आहेत बरं छान मी. आणि इथं असं थोडंसं लसूण घेतलेलं आहे मी, बघा साफ करून थोडंसं ठेवलं आहे. इथं कढीपत्ता आहे, हे बघा कढीपत्ता पण असा साफ करून ठेवलेला आहे मी. आणि इथं आहे मिरच्या हिरव्या. आपण अशी छान मस्त टमाट्याची चटणी बनवणार आहे बघा. कच्च्या टमाट्याची चटणी, अशी चटकदार चटणी, एवढी भारी आणि एवढी भारी तर होते ना चटणी टमाट्याची, एकदम आंबूस आंबूस लागते, एवढी भारी. आणि खायला पण खूप टेस्टी असते बघा. भाताबरोबर बी खाऊ शकताय आणि डाळ भाताबरोबर बी खाऊ शकता, चपाती भाकरी सर्व. आणि अशी खूप छान अशी मस्त आंबूस लागते चटणी. तर आज आपण चटणी बनवणार आहे बघा कच्च्या टमाट्याची बघा, अशी मस्त. कारण मी रात्री आणले होते बाजारातून टमाटे, अर्धा किलो टमाटे हे, आणि अर्धा किलो टमाट्याची आपण मस्त अशी चटणी बनवणार आहे बघा. आता मी सगळे धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आणि आता आपण छान असे कट करून घेऊया बारीक. चला तर आपण बघूया कट करून. आणि बघा असे छान आपण बघा टमाटे असे कट करून घेणार आपण चाकूने. बघा किती छान असे मस्त टमाटे येतं हे बघा, असे कच्चे आणि खायला पण टेस्टी चटणी लागते. एकदम छान अशी मस्त आंबट आंबट चटणी लागते. असे सगळे टमाटे मी जसे कट करून घेणार आहे, बारीक बारीक छान असे करून घेणार. आणि आपण मस्त हिरव्या मिरचीमध्ये चटणी बनवणार आहे. मी मागं पण एकदा बघा चटणीचा व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो मसाल्यामध्ये बनवलेला आहे. आणि आता मी हिरव्या मिरचीमध्ये आणि लसूणमध्ये बनवूया आपण. असे सगळे टमाटे मी कट करून घेतले. हे बघा असे सगळे टमाटे मी कट करून घेते आता. आणि हे बघा सगळे असे मी टमाटे बघा मस्त असे कट करून घेतलेले आहेत बघा. आणि एक मी टमाटो ठेवलेलं आपल्याला जेवणासंग कच्चं टमाटर खायला. आता बघा मी असे कच्चं टमाटर ठेवलेलं आहे जेवणाबरोबर खाण्यासाठी. आणि तशा मिरच्या एवढ्या घेणार नाही, मिरच्या थोड्याशा घेणार आहे, कारण तिखट जास्त तिखट होईल ना त्यामुळे. आणि लसूण पण आहे. आणि बघा आता आपण मस्त सगळे कट करून घेतलेले टमाटे. चला आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया. बघा आता इथं मी तेल टाकून घेतलं आहे कढाईमध्ये, आणि थोडीशी बघा मोहरी टाकून घेतलेली आहे हे बघा. आणि बघा इथं थोडेसे जिरे टाकून घेतलेले इथं. जिऱ्याच्या नंतर बघा असे मिरची वाटलेले ते टाकून घेतले. मिरची आणि लसूण वाटलेले आहे असं टाकून घेतलेले आहे. आणि हे असं मस्त मिक्स करून घेऊ आपण, परतून घेऊया तेलामध्ये. आणि इथे बघा मी एक कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला छान मस्त शिजून घ्यायचा आहे. आणि मिरची कुडताना मीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून घेते बघा. आणि बघा याच्यामध्ये सगळे असं आपण टमाटे टाकून घेतले. एवढं मस्त असं सगळं टमाटे टाकून घेतले. मस्त आपण असं सगळं मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून घेऊया आता टमाटे शिजण्यासाठी. हळद टाकून घेतली बघा.
हळदीच्या नंतर छान असं मस्त मिक्स करून घेतलेलं होतं सगळं टमाटे कांदा आणि आपण आपला झाकण ठेवून घेऊ 5 मिनिटासाठी. म्हणजे आपलं टमाटे छान पद्धतीने मस्त शिजून जाईल. असं मस्त आपण मिक्स करून घेतले टमाटे आणि त्याला आपण झाकण ठेवून घेऊ 5 मिनिटासाठी. आणि बघा आपली टमाट्याची चटणी. आता टमाटे थोडेसे कच्चे होते ना, त्यामुळे थोडासा वेळ लागणार. म्हणजे नरम होण्यासाठी थोडेसे वेळ लागणार आपल्या टमाटे शिजण्यासाठी. पण शिजत आलेले आता बघा टमाटे एवढे भारी तर चटणी झालेली आपली चटकदार मस्त मध्ये चटणी. हे बघा एवढी भारी झालेली, वास पण छान सुगंध सुटलेला आहे. आणि बघा तसे शिजत आलेले नंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरच्या नंतर छान असे मस्त बदलून घेऊन आपण 5 मिनटं शिजून देणार आहे. मस्त आपली चटणी झालेली तयार. हे बघा थोडे कच्चे होते ना टमाटे, त्यामुळे थोडंसं उशीर लागला आहे बघा शिजण्यासाठी. हे बघा तरी पण झालं आपलं तर थोडे 5 मिनटं राहिलेले. मस्त झालेली आपली चटणी. आणि बघा आपली चटणी मस्त झालेली आहे. हे बघा एवढी भारी चटणी झालेली आहे. टमाटे पण शिजलेले आहेत आणि मस्त अशी चटणी आपली झालेली आहे. तुम्ही पण करून बघा अशी कच्च्या टमाट्याची चटणी. खूपच मस्त टेस्टी असते खाण्यासाठी आणि एकदम चवीला पण. कच्च्या टमाटे आणि पिकलेल्या टमाट्यापेक्षा मस्त अशी कच्ची टमाट्याचा फरक पडतो. बघा तुम्ही पण करू कशी होती आपली टमाट्याची चटणी. हे बघा किती भारी झालेली आहे. त्याला कशी वाटली आपली टमाट्याची चटणी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.